10, 11 आणि 12 कशाशी रिलेटेड आहेत? या डायग्रामशी रिलेटेड आहे. त्याचं सोल्युशन आपण पुढे दिलेलं आहे. काय विचारलंय बघा, लेट्स आता सोल्युशन बघूयात आपण. यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला? डिस्ट्रीब्युशन फॅक्टर विचारलेला आहे प्रत्येक मेंबरसाठी, OA साठी, OB साठी, OC साठी आणि OD साठी विचारलेला असणार. तर आपल्याला माहिती आहे बघा, स्टिफनेस कशी काढतो आपण? फार एंड म्हणजे तुमचा दूरचा एंड फिक्स असेल तर तुमचा स्टिफनेस काय येणार आहे? 4EI/L. म्हणजे OBच्या केसमध्ये काय असणार आहे तुमचा स्टिफनेस? 4EI/L. इफ फार एंड इज हिंज ऑर रोलर, फार एंड जर हिंज इथे जसं दिले, फार एंड इज हिंज ऑर रोलर असेल तर काय असणार आहे तुमचा? 3EI/L. अँड इफ फार एंड इज फ्री देन तुमचा काय असणार आहे? 0. सॉल्व्ह करूयात बघा. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काय असतो तुमचा? KI/समेशन ऑफ के. समेशन ऑफ के म्हणजे काय? सगळ्या KIचं सम. KI काय आहे बघा तुमचा? स्टिफनेस ऑफ इंडिव्हिज्युअल मेंबर. आणि समेशन ऑफ के काय? सम ऑफ स्टिफनेस ऑफ ऑल मेंबर्स मीटिंग ॲट दी जॉईंट. तर आपल्याला KOAची स्टिफनेस काढायची. KOA. फार एंड काय आहे तुमचं? फ्री आहे. फ्रीच्या बाबतीत काय आहे तुमचं? 0. त्यामुळे KOA काय येणार तुमचं? 0. नंतर बघूयात आपण KOB. KOBच्या ठिकाणी बघा, फार एंड काय आहे तुमचं? फिक्स. फार एंड फिक्स असल्याच्या नंतर काय आहे तुमचं? 4EI/L. 4EI/L. EIची व्हॅल्यू काय या केसमध्ये? EIची व्हॅल्यू 2EI आहे बघा. तर EIची व्हॅल्यू मी इथे पुट केली 2EI/L. L म्हणजे काय? तुमचा स्पान किती आहे? 4 मीटर. तो पण पुट केला. पुट केल्याच्या नंतर तुमचा आन्सर काय आलं? 2EI झालं. हे KOB झालं. नंतर काय झालं आपण काढूयात आता? KOC. KOC कुठे गेला? हा KOC. KOCच्या केसमध्ये बघा, स्पान किती आहे तुमचा? 3 मीटर. त्याच्यानंतर काय सांगितले? फार एंड इज हिंज ऑर रोलर. हे कोणतं आहे तुमचं? फार एंड हिंज आहे. चला बघूयात KOC कसा काढणार आपण. KOC फार एंड हिंज, त्यामुळं फार एंड तुमचं हिंज आहे. त्यामुळं काय येणार इथं? 3EI/L. 3EI आणि L किती आहे तुमचं? 3 मीटर. आयची व्हॅल्यू काय दिलेली आहे? सॉरी, EI काय आहे? EIच आहे. त्यामुळे ॲज इट इज पुट केलं. हे सॉल्व्ह केल्याच्यानंतर KOC काय आलं तुमचं? EI. नंतर काय आहे तुमचं? KOD. KODच्या केसमध्ये मध्ये बघा, फार एंड काय आहे तुमचं? फार एंड आहे तुमचं रोलर. रोलरला पण काय येणार आहे तुमचं? 3EI/L. रोलरच्या ठिकाणी पुट केला आपण. कुठं गेला? OD. 3EI/L. Lची व्हॅल्यू तुमची आहे 3 मीटर. पुट केल्याच्या नंतर KOCचं सोल्युशन आलं तुमचं EI. समेशन ऑफ के करूयात आपण आता. समेशन ऑफ के म्हणजे काय? सगळ्या केचं सम. पहिले काय आहे तुमचं? 0. नंतर काय आहे तुमचं? 2EI. नंतर काय आहे तुमचं? EI. नंतर काय आहे? EI. सगळ्यांचं सम केल्याच्या नंतर आन्सर आलं 4EI. आता काय करायचं आपल्याला? डिस्ट्रीब्युशन फॅक्टर ॲट OA. डिस्ट्रीब्युशन फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे तुमचा? KI/समेशन ऑफ के. इंडिव्हिज्युअल KI/समेशन ऑफ के. आता बघा, DF आपल्याला काय काढायचं? डिस्ट्रीब्युशन फॅक्टर OA. OA साठी काय येणार आहे? 0 येणार आहे. नेक्स्ट काय तुमचं? OB. OBच्या ठिकाणी बघा, इंडिव्हिज्युअल OBचा KOB काय आहे तुमचा? 2EI. वर लिहिलं 2EI आणि सगळ्यांचं सम काय आलेलं आहे तुमचं? 4EI. 2EI/4EI इज इक्वल टू किती आला तुमचा? हाफ. नंतर काय येणार आहे तुमचा? डिस्ट्रीब्युशन फॅक्टर ऑफ फॉर OC. KOC बघूयात. KOC किती आलं तुमचं? EI. सगळ्यांचं सम किती आहे तुमचं? इथंच लिहिलेलं आपण काढलं आता 4EI. 1/4. ठीक आहे. नेक्स्ट तुमचा काय आला? DFOD. DFOD किती पण तो काय असणार आहे? 1/4च असणार आहे. कारण समेशन ऑफ के किती आहे? 4 आणि DFOD. ODचा व्हॅल्यू किती आलेली आहे बघा तुमची? KOD किती आहे तुमची? EI. दॅट इज 1/4. तर या व्हॅल्यूज आता आपण MCQच्या याच्यामध्ये पुट करूया. म्हणजे तुमचे जे MCQ क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये चेक करूयात. तिथं आपण उत्तर आपण टिक करूयात. पहिला क्वेश्चन काय विचारला? विथ रेफरन्स टू फिगर 1.1 डिस्ट्रीब्युशन फॅक्टर फॉर OD. ODसाठी डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आत्ताच काढलाय. काय काढलाय आपण बघा? OD कुठं गेला? OD. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर फॉर OD 1/4 दॅट इज 0.25. 0.25 हा आला. नेक्स्ट काय आहे तुमचा? डिस्ट्रीब्युशन फॅक्टर फॉर OC कुठं गेला तुमचा? OC 1/4 दॅट इज किती? 0.25. OC 0.25. OC 0.25 याचा पण बरोबर. नेक्स्ट काय विचारलंय तुमचं बघा? सॉरी, एक राहिला की वरचा. क्वेश्चन नंबर 9. तो काय आहे? DFOB. OB कुठं गेला? OB हा किती आहे? हाफ म्हणजे 0.5. नेक्स्ट कोणता आहे तुमचा? सम ऑफ डिस्ट्रीब्युशन फॅक्टर इज ऑल्वेज काय असणार आहे? 1 असणार आहे. कसं? बघा. चेक करायचं आहे, क्रॉस चेक करू. हा किती आहे? 0 प्लस हाफ
प्लस 1/4 प्लस 1/4 हे दोन मिळून झालं हाफ प्लस हाफ, हाफ आणि हाफ किती झालं 1, 1 प्लस 0 0 दॅट इज सॉरी 1 प्लस 0 1 दॅट इज फायनल आन्सर काय असणार आहे तुमचं 1. आय होप आता MCQ क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला सगळ्यांना कळले असतील.